हाय गाईस, तुम्ही कसे आहेत? मजेतच राहा. आय होप तुम्ही मजेत असणार. मी तुमच्या सगळ्यांचा लाडका प्रेम पाटील फॅमिली ब्लॉग्स. तर आज आम्ही सगळे आता पूर्ण फॅमिली जाणार आहोत उज्जैनला, महाकाल नगरीला. तर चला आता आपण तिथं जाऊया. तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा. आवडला तर लाईक तर नक्कीच करा. रेडी? चला. इथे किती आहेत? इथे दोनच आहेत, 11 आणि 12 कुठला तरी दोनच आहेत. टाका समजा बॅगा खाली टाका बॅगा जाऊ दे खाली. गाईस, आता ट्रेन सुटलेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता. आता आमची ट्रेन टूर तुम्हाला दाखवते आता मी. आणि इथं मॅच चालू आहे, तर इथं मॅच बघत येतो का जण. ती सारवी बघा आता कवर घालत आहेत उशीमध्ये. इथं आता अर्धी आहेत आणि अर्धी इथं जण आहेत. इथं आहेत आता अर्धी जण. मम्मीनं अनबॉक्सिंग केलेली आहे बेडशीटची. गाईज नानी आहेत, आमचे ग्रुप लीडर आहेत. श्री गणेश कृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्स तर्फे आम्ही पिकनिक आयोजित केले आहे. नको तिला मी तिथे अर्धा आता वाजलेले 7:45. तर आता सगळेजण आता जवळ लागलेले आहेत. तुम्ही आता इथं बघू शकता सगळेजण आता जावत आहेत. इथं पण जावत आहेत. गाईस जेवायला या. इथं हे सोयाबीन मिक्स भाजी आणि वडी आहे. फुल मजेशी जावत आहे दादू दादा. आता जवत आहे सोयाबीन वडी आहे. अरे खा सारवी किती आलीस? सारवी थर्ड आली. सेकंड फर्स्ट मी आहे. मी सेकंड आली. मी फोर्थ आली गाईस. आता नसतं तो झाला तो. काय आता सगळं एन्जॉयमेंट संपलेला आहे आणि आता आम्ही सगळे आता झोपणार आहोत. कधी पोचणार आहोत माहित नाही. तर चला आता आपण आता झोपूया. आता झोपू चला. आता आम्ही स्टेशन उतरलेले आहोत उज्जैनला येऊन, महाकाल नगरीला येऊन. तो चलो अभी चलते हैं आगे. उधर भी अभी बजे है आता वाजले 2:52. जेवढ्याला छोटे छोटे नीचे आएगा देखो आराम से. सारवी माजोली इथं दादाला बसू दे. मग सगळी बघा कशी इथं घुसल्यात ब्लँकेट मध्ये.
इकडे बघा आमची मम्मी बघा मोठी मम्मी आमची मम्मीला पण बघा कोणी बॅगची पण परवा नाही केली की बॅग सगळं टाकून. हाय गाईस, आज आहे आमचा डे 1. तर आता तुम्ही आता बघू शकता आम्ही सकाळी 5ला इथं रूम आता टच झालं. तर आता तुम्ही रात्री रूम तर नाही दाखवू शकला, आले आम्ही सगळे झोपलेलो. तर आता तुम्हाला रूम दाखवतो. तर इथं आहेत 5 रूम आहेत, असे 5 का 4. तर यो आमचा रूम आहे. तर यो आमचा रूम 3 बेड आहेत, एक इथं, दुसरा, तिसरा, 3 बेड आहेत टोटल. आता चला आता नाश्ता करायला सगळे आता अर्धे जण पोचलेले आहेत नाश्ता करायला. चला आपण पण जाऊया आता. आता झालेला आहे नाश्ता आणि आता रूमवर जाऊन पहिला ते पॅकिंग करूया. नंतर आता मंदिराकडे आता निघणार आता मी दर्शन करायला. तर चला आता आपण तिथं जाऊया. तर आता चला. आमचा पोट दिसत आम्ही गाडी पोट तेवढा पैसा. तर गाय आता आमचं सगळं झालेलं आहे. तर आता आम्ही चाललेलो मंदिरात ओंकारेश्वरला. तर चला आता आपण तिथे गेलो होतं डायरेक्ट भेटूया. तर तिथे गेलो दर्शन करूया. चला. ती गाडी आहे ना. येस ती गाडी आहे आमची. आम्ही आता जाऊ. येस आम्ही आता दर्शन करू. काय मम्मा खूप लेट झाला. लेट झाला. आम्ही ना लेट केला. गरम पाणी बिकॉज इथं खूप थंडी आहे. तुम्ही बघू शकता गाईज सगळ्यांच्या हातात शॉल आहे. पण आम्ही पण शिकले दिसतो, चांगलं दिसतं थोडीशी माहिती. स्टार्ट. हाय गाईज, आम्ही चाललो होतो मंदिरात, ओंकारेश्वर मंदिरात. दर्शनाला चाललो. येस प्लीज तुमचे आउटफिट दाखवा. सगळी आउटफिट चेक. सगळ्यांचे आउटफिट किती भारतीय इंडियन्स. सगळे गो. आता आम्ही आमची बस आता इथंच सोडलेली आहे आणि आता मी 2 रिक्षा केलेल्या आहेत. रिक्षाशी आता आम्ही मंदिरापर्यंत जाणार आहोत. आता इथे सगळे जण बस करून 50 रुपये लागतात. आणि एक रिक्षामध्ये तिथं तेवढे जण आहेत बघा. सगळे आता त्या जण बसलेले आहेत. हा पकडला नाही. ओंकारेश्वर मंदिरला. तुम्ही बघू शकता ओंकारेश्वरीवर बँड्स भेटलेले आहेत. आम्ही ऑनलाईन तिकीट पहिलेच बुक केलते. हे आमचे बँड्स आहेत, सगळ्यांना भेटले. आता बाकीचे ग्रुप मेंबर्स तर भेटतात, ते भेटले का आम्ही आतमध्ये दर्शनाला जाऊ. तर तुम्ही कंटिन्यू राहा वॉच सो. बांगड्या वस्तात
50 हो गया। मंदिरातून आता दर्शन झालेलं आहे आणि आता सगळे आता दिदीसा आणि सगळ्या आता लेडीज आता इथं शॉपिंग करतात. तुम्ही आता बघू शकता. साक्षी काय घेते टाक टाक. महाबळेश्वर ज्योतिर्लिंग आला. पाया पर पाया. माझं पण गेलं. मूर्ति बड़े सीधी करना। हाय. गाय आता सगळेजण आता चाय पितात. ब्रेक घेतलेला एक छोटासा. आता चहा पिऊन झालेला आहे. सगळे आता फ्रेश झालेले आहेत आणि आता आम्ही तिथं वरती फोर्ट पर चाललेले आहोत. सगळे आता चाललेले आहेत. मोबाइल बंद रखना। पूजा करते नंबर आहे मम्मी कोण आहे भूती? शादी सुद्धा पोरी शादी सुद्धा माझी आता फोर्ट बघून झालेला आहे आणि आता आम्ही बोटिंगला सगळेजण जाणार आहोत. चला आता बोटिंग जाऊया. तुम्ही छोटे बच्चे साक्षी पकड़ा तर काय आता आम्ही आहोत नर्मदा नदीवर. आता बोटिंग करायला चालले आहोत. आता इथं तिकीट करणार आहोत.
करायची बाली आणि त्याने बायका बासा सर्व तो झटक काही नाही घाबरत तर गाईज मागे आहे आमचे सहस्त्रधारा. हे याच्या मागची स्टोरी काहीतरी अशी आहे का अर्जुननी बाण मारलेला आणि ते इथं येऊन लागलेला आणि ते धारा उडल्या. तर हा जागेला सहस्त्रधारा बोलतात. आता रिअल आहे नाही माहिती नाही, बट हा ही जागा असेल आणि खूप ब्युटिफुल जागा आहे. म्हणजे बोलतात ना मोस्ट काय बोलतात विजिटेड प्लेस आणि मस्ट विजिटेड प्लेस आहे. खूप शांत, एकदम भारी. म्हणजे आपली सिटी लाईफ पासून एकदम शांत, आपल्याला शांतता भेटते, पीस ऑफ माइंड भेटतो इथं. तर यू मस्ट विजिट इट. आता सगळेजण आता बसमध्ये आलो आहोत. आता डायरेक्ट इंदोरला जाणार आहोत. तर चला आता इंदोरमध्ये आता तिथं रूम्स आहेत, तिथं जाणार. आता रात्र पण झालेली आहे. तर चला आता डायरेक्ट तिथंच जाऊया. खूप वाढले तुम्ही बघू शकता. आता आम्ही ऑर्डर केले फूड. थंडी किती आहे शिक्षा? जाम नाही भरपूर. बटर लगा के बस एवढाच आहे आज. कांदाची रोटी खा. आलेला आहे गुलाबजामुन. डेझर्ट काय आता आमच्या सगळ्यांचा झालेला आहे आता जाऊन. आणि आता डायरेक्ट आम्ही इंदोरला थांबणार आहोत. तर चला आता आणि किती वाजता माहीत नाही, बसमध्ये सगळे बसणार आहोत. तर बघू आता चला. काय आता आम्ही आलेले आहोत रूमवर. तर आता आम्ही वरती जाऊया. सगळेजण आता गेल्या वरती. चला आता आपण पण जाऊया. गाईज आता आम्ही आलोय अन्नपूर्णा मंदिरला. हे बघा ब्युटिफुल आहे, जाम भारी आहे. बट हा बॅक साईड आहे, तुम्हाला आम्ही दाखवतो पुढून. आता जातो. सो स्टे ट्यून. वरती गाईज वरती पण आहे, जाऊ शकतो. बट आय गेस वरती काम चालू आहे म्हणून बंद आहे आता सध्या तरी. आय डोंट नो. हां पॅलेस जाम मोठा होता आणि इंटिरियर एवढा भारी होता ना, असं वाटतं का तसं घर पाहिजे. अहिल्याबाईची 3री जनरेशन होती इथे. इथे 3rd जनरेशन होती अहिल्याबाई होलकरची. आणि जाम ब्युटिफुल पॅलेस आहे. नेहरू केंद्र आहे. हां हे बघ इथं लिहिलं आहे. तिथं लिहिलं काय आय डोंट नो. ऊन आहे खूप, तुम्हाला दिसत असेल तर. नेहरू केंद्र आहे आय गेस. त्याच मुले इकडचे पॅलेसचं नाव आहे लालबाग पॅलेस. आय डोंट नो. आदू बोलतं ड्रायव्हर भैयाने सांगितलं ना की नेक्स्ट तुम्हाला आम्ही लालबाग पॅलेसला नेऊ. तर तो बोलतो लालबाग आमची मुंबईमध्ये. लालबागचा राजा. तुम्ही या. आम्ही तुम्हाला आता नेक्स्ट पॉईंटवर जाऊ आणि तुम्हाला दाखवू. आम्हाला पण माहिती ना नेक्स्ट काय आहे. सो कंटिन्यू. त्याचा बॅक साईड आहे. बट हा मार्बलचा वर्क बघा, हा पूर्ण मार्बलचा आहे आणि किती ब्युटिफुल आहे, जाम भारी आहे. आणि हा पूर्ण मंदिराला तसाच वर्क आहे मार्बलचा. नाईस. हे बघा तुम्ही बघू शकता, पूर्ण मंदिर फुल ऑफ मार्बल आहे आणि हा वर्क जाम भारी आहे. आणि हा गाईज हे आहे एंट्रन्स. ऊन खूप आहे, दिसतोय का ना आय डोंट नो तुम्हाला. एंट्रन्स खूप भारी आहे. तुम्हाला बॅक साईड मी पहिला दाखवला बिकॉज आम्ही पार्किंगमध्ये होतो. आणि हा एंट्रन्स काय ते याचेच ऑफिस आहे काय माहित नाही.
मोठं ऑफिस आहे वाटतं, काहीतरी आहे. आता आम्ही जेवायला आलो, माहिती नाही हॉटेलचं नाव विसरलो मी. ही आमची थाली आहे, यावेळी स्टार्ट केलं आहे. भुकेलेली माणसं आमची सारू मारू. हां, फुल ऑन घी आहे, रोटी आहे, दही वडा आहे, डाळ आहे, हे काहीतरी आहे माहिती नाही. ही बटाटा आणि पनीर आहे आय गेस, आणि ही पण काहीतरी आहे. ही मिरची आहे आणि ही गाट्याची भाजी आहे, आणि आय गेस डाळ आणि हां हे बघा मिरची चटणी आय गेस मुरब्बा टाईप काहीतरी आहे हो, मला पण माहिती नाही. आणि लोणचं आहे, असं काहीतरी आहे. आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही रिक्षात बसून बसच्या इथं जाणार आहोत. चला चला आता रिक्षात बसूया. पार्किंग में ना राजवाड़ा आप नीचे उतर जाना गाड़ी हाय गाईस, आताच आम्ही आता जस्ट उज्जैनला पोहोचलेलो आहोत आणि सगळे आता फ्रेश झालेलो आहोत. तर तयार होऊन आता चाललेलो होतो आता मंदिराकडे. तर चला आता मंदिराकडे जाऊया. तर सगळे आता तयार झाले आहेत. काय अजून आमचा ड्रायव्हर आलेला नाही आहे, सगळे आता उभे आहेत तसेच. अजून काही कधी येते काय आरतीचा पण टाईम होतोय, कधी येईल माहीत नाही. तर तसेच आता सगळे जण आता तयार आहेत. महाकालच्या मंदिरात. आणि हे आमचा लुक आहे व्हाईट युनिक सगळ्यात अलग. ऑरेंज झालंय, ऑर्मेंट आउट झालंय. तर फास्ट पण तयार झालेली आहे. गाई आता बस आलेली आहे. आता आम्ही सगळं चाललेलो आहोत बसमध्ये. आता मंदिराजवळ जायचं आहे. आता चला आता जाऊया. चला मम्मी पैसे ना, पैसे 100 रुपये टाक.
आता आरती झालेली आहे, भेटलेली आहे सगळ्यांना. तर चला आता वापस जाऊया. आता कुठं दर्शन घ्यायला जाणार आहे, तर कुठं जाणार माहीत नाही, बघू आता. आणि कुठे चाललं होता आपण हरिसिद्धी मातेच्या मंदिरामध्ये चाललो. चला आता वापस आता मंदिरात जायचं आहे, तर चला आता तिथं जाऊया. आता दर्शन करून आता आम्ही आलो जेवायला. तर आता तुम्ही जेवायला बघू शकता काय बटाट्याची भाजी, पनीर, सलाड, पुरी आणि स्वीट डिशमध्ये रसमलाई. हे दोघं आता खात आहेत, खायला चालू केलेलं आहे. आता आम्ही असं आता जाऊन आलो वापस दर्शन करायला महाकालचे. जेव्हा गर्दी होती, आता सगळं शांत झालेलं आहे, म्हणून आता दर्शन भारी होती. तुम्ही आता बघू शकता सगळं शांत, फक्त आम्ही चालतो. आता सगळे आता रूम आलेले आहोत. दर्शन तर झालेलं आहे, मंदिर पण झालेलं आहे. आता उद्या बघणार, आता उद्या दर्शन होईल वाटतं. उद्या जाऊ आता वाटतं, उद्या दर्शन होईल. तर चला आता आतासाठी यो ब्लॉग एंड करत आहे. तर हा ब्लॉग कसा वाटला, लाईक सबस्क्राईब कमेंट नक्कीच करा. रेडी, बाय. गाईज आता आम्ही पोहोचलो कारवेडवरच्या मंदिरात. चला आतमध्ये जाऊन आता दर्शन घेऊया. गाईज आता आमचं दर्शन झालेलं आहे. दर्शन खूपच भारी झालेलं आहे. तर आता पुढं आता कुठे जाणार होतं तर आता माहिती नाही, पण आता बघू. सगळेजण आलेत, अर्धी जण आलेली. ड्रायव्हर सुद्धा आमचा आलेला नाही, काय माहिती नाही कुठे गेला. भैया गोविंदो भेट दी सर भैया है नहीं. इथे सगळ्या गाय आता विधी होत आहेत. पूजा करवाना है क्या दीदी मंगल का गर्भगृह में?
मस्तरी आगे आशीर्वाद लेते जाओ गुरु आदि गुरु स्थान भगवान का मस्तरी आगे आशीर्वाद लो प्रणाम करो गुरु जी महाराज ने कृष्ण होता आमचा गाईड आजारी पडलाय त्याच्यामुळे मला बोलायला लागले दर्शन करने मात्र से मन चित कार्य सिद्ध होता है। ऐसा भगवान जी के दर्शन का प्रभाव है। भगवान ने यहाँ पढ़ाई की है। आज से दिन रखे अष्टमी नौमी दसवीं और एकादशी। आता दर्शन झालेलं आहे आणि आता इथं सगळेजण आता पेरू घेतात सगळेजण आता. आता दर्शन घेऊन आलेलो सगळे दमलेले आहेत. चला आता जवळ त्या हॉटेलमध्ये आलेलो. फ्राईड राईस पण आलेला आहे आता. फ्राईड राईस गाईज आता आमचं सगळ्या जवळ झालेलं आहे आणि आता मी डायरेक्ट रूमवरशी डायरेक्ट महाकालच्या मंदिरात दर्शन करायला. तर चला आता आपण जाऊया. गाईज आम्ही आता आलो हॉटेलवर परत थोडा फ्रेश व्हायला. सगळीच काय नाही खूप दमलेलो सकाळपासून ट्रॅव्हलिंग. आता आम्ही जाऊ रेडी होऊन परत महाकालला. बिकॉज काल आमचं दर्शन झाला नाही. थोडा मिस झाला. मिसमॅच टायमिंग. तर तुम्हाला तिथं गेल्यावर हो तर तिथे जाऊन सगळं आता सगळेजण आता फ्रेश होऊन आता महाकालच्या मंदिराकडे जायला निघलेले आहेत. आता पहिले तर सगळेजण जाऊन पहिले चहा पितात. तर चला आता आपण मग जाऊया. दर्शन मिळालं टेन्शन नाही. दर्शनाचं नाही टेन्शन आता. 11ला जेव्हा पण 11ला. तर गाईज आता आम्ही आता पोहोचलेलो आहोत आणि आता इथून चालत जाणार आहोत. पाठी बस थांबली आम्ही आणि आता उतरून आता चालत इथून जाणार आहोत मंदिराजवळ. आता आता आम्ही सगळे आता मंदिरात आलेलो आणि आता थोड्या वेळात आता दर्शन घ्यायला जाणार आहोत. तुम्ही गर्दी बघू शकता खूपच जास्त आणि सिनेरी बघू शकतो खूपच भारी आहे. तर गाईज आता आम्ही आलो आहोत मंदिरात
तर दर्शन घ्यायला पोहोचू जातो. काय आता आम्ही आलतो इथं दर्शनाला आरती घ्यायला, पण इथं त्यावेळी आम्हाला सगळ्यांना आता हकललेलं आहे. तर मोठे मोठे ते माणसं आलेले आहेत, त्यामुळे आता आम्हाला कारलेलं आहे. तुम्ही बघू शकता सगळ्यांना कारत आहेत, गेट बंद करत आहेत. तुम्ही बघू शकता कसं हकलत आहेत, सगळे बोलत आहेत, तरी त्यांना काय नाही. आतमध्ये कोण मोठे माणसं आल्यात म्हणून आम्हाला आता कारत आहेत. आरती घ्यायचं कोणाला तर काय, त्यांना काय फरक पण नाही. म्हणजे फर्क पण बहुत वीआईपी कल्चर चल रहा है मंदिर में, हम दर्शन नहीं कर पा रहे हैं, ये बहुत खराब है. मैं इसके लिए माननीय मुख्यमंत्री जी से आग्रह करता हूँ कि वीआईपी कल्चर पूरी तरह से खत्म करे. बहुत दूर दूर से भारत के हर कोने से लोग आ रहे हैं और परेशान हो रहे हैं. आप देखिए कुछ भाई लोग महाराष्ट्र से आए हैं, ये हमारे क्या करते हैं आ रहे हैं उनका और वो क्या जूम करके दिखाती है. ये चेहरा है भाई साहब, भगा नहीं रहे किसी को दर्शन करने के लिए, किसी से मना नहीं कर रहे. हम लोग हाथ लगा के निकल रहे नहीं बाहर. हाँ ऐसे दुत्कार रहे हो तुम लोग. बात ही नहीं है, वो गेट 9:30 बजे बंद हो जाता है. कुछ नियम कायदा भी होगा मंदिर का कि नहीं है. अपने घर का भी होता है कि अपन एक टाइम पे अपना घर का भी अपन गेट बंद कर लेते हैं. ये तो सही बता रहे हैं, 9:30 बजे बंद हो जाता है. अभी जो तो वही तो है, पब्लिक का कोई नहीं देखता. हमको देखते हैं कि हम गार्ड खराब है. आपको बटन मिला नहीं है क्या? फिर स्क्रीन नहीं लगी है क्या? इधर के साइड में स्क्रीन लगी हुई है, एक नंबर के स्क्रीन लगी हुई है, सब जगह स्क्रीन लगी हुई है. इसके अंदर यहाँ के खड़े गार्ड वो बाहर करेंगे, अपनी ड्यूटी करेंगे. हम आगे बम बोले आप जाओ आगे, हम क्या आगे हम लोग तो रुके थे, जैसा बाकी लोग और वो लोग क्यों बोल रहे हैं? हमारे हम लोग ने देखा 250 वाले अंदर है, सब बाहर जाएंगे, वो खुद बाहर कर देंगे. हम लोग ने देखा पूरा बोल मेरे नहीं सब बाहर कर नीचे देंगे, से बाहर कर देंगे. हमारी ड्यूटी पार्वती फतेह. भैया को पहना दो, भैया को पहना दो, इनको पहना दो. आपके ही गार्ड मिस हम लोग को अच्छे से बोलते नहीं है. चलो शाही आरती मिलेगी, भागो शाही आरती मिलेगी. भक्ति टूट गई, शासन जीत गया. क्या आपको खाली 50 जन का कितना दुआ लगता, खाली उनको वहाँ रखने का दावा, अंदर भी नहीं. यहाँ पे कोई देती थी ना, अरे फिर आपके लोगों ने क्यों बताया हमें 4 बजे का ट्रेन है कि भाई 12 बजे लाने का इधर भाई आप वीआईपी क्या देख रहे हैं? आ जाओ, बाहर आ जाओ और बोलो उनको. क्या बोले, अब तो फायदा ही नहीं है. अरे उठते भाग लिए, उठते भाग लिए. क्या बोला पार्टी अच्छे मजे लेंगे. किधर है?
गाय जे आता आरती करून आता बाहेर आलेली आहेत. एवढी सारी लोक आलेत बाहेर आणि तिथे पाठी पण बघा खूप सारे लोक आले आणि बोलतात की कोणच नाही आतमध्ये.